नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र राजेश श्री बायोटेक तंत्रज्ञानच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मी स्वतः एक जागरूक शेतकरी असून एक लहान उद्योजकसुद्धा आहे। श्री बायोटेक ही माझी संस्था असून त्याचा मी संचालक आहे। ह्या माझ्या संस्थेमार्फत पिकांसाठी दर्जेदार टॉनिके, जैविक कीटकनाशके व जैविक बुरशीनाशकांची निर्मिती सुरू असते। शेतकऱ्यांसाठी पिकावरील कीड व रोगासंबंधी सविस्तर मार्गदर्शन देत असते व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्याचे काम हे आमच्या संस्थेमार्फत सुरूच असते। मित्रांनो, आता आपला मुख्य विषय म्हणजे तूर पिकासाठी कोणते टॉनिक चांगले, ह्या तूर पिकामध्ये कोणत्या फवारण्या घेतल्या त्याची माहिती तर मी देणारच आहे। तत्पूर्वी मित्रांनो, जे ह्या चॅनलवर नवीन आहेत त्यांना विनंती की त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे व बाजूला असलेले बेल आयकॉनवर क्लिक करावे, म्हणजे जेणेकरून त्यांना असे दर्जेदार माहितीचे व्हिडिओ व त्याची सूचना मिळत राहणार आहे। मित्रांनो, कोणत्याही पिकास सूर्यप्रकाश, पाणी, कार्बन, ऑक्सिजन ह्या मूलभूत घटकांची गरज असते। त्याशिवाय नत्र, स्फुरद व पालाश हे मुख्य व गंधक, मॅग्नेशियम व कॅल्शियम हे दुय्यम, तर जस्त, लोह, तांबे, मंगल, बोरॉन ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची नितांत गरज असते। मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यास ह्या विषयाचे सार तुम्हास कळेलच। ह्या तुरीला पहिली फवारणी घेतली त्यामध्ये नत्र, स्फुरद व बोरॉनयुक्त ऑलविन टॉप हे SDS रामसाईट कंपनीचे खत 25 ग्रॅम प्रतिपंप व रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी ॲसिपेट 30 ग्रॅम प्रतिपंप व अळीसाठी किलर 25 मिली व फुलधारणेसाठी मास हे टॉनिक 20 मिली प्रतिपंप वापरलेले आहे। हे मास व किलर ह्या औषधांची निर्मिती श्री बायोटेक मार्फत केलेली असून त्याची माहिती अगोदरच मी तुम्हाला दिलेली आहेच। ह्या पिकामध्ये मास या टॉनिकचे परिणाम तुमच्या समोर आहेतच। आता या मासमध्ये जिब्रेलिन, ऑक्झिन, सायटोकायनिन व व्हिटॅमिन B9 हे घटक योग्य त्या प्रमाणात घेतलेले असून मित्रांनो, त्यातील ऑक्झिन हे पिकामध्ये शिरून झाडाच्या मुळापर्यंत जाते व मुळांचा व त्याच्या उपमुळांचा विस्तार चांगल्या प्रकारे होतो व पिके सशक्त मुळाद्वारे अन्नद्रव्याचे शोषण योग्य प्रमाणात करतात। फुले उमलण्यासाठी सुद्धा ऑक्झिन हे कार्य करीत असते। दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे जिब्रेलिन। झाडाची पेशी विभाजनाची जी क्रिया जलद गतीने जिब्रेलिन हे करत असते। जिब्रेलिन हे फक्त वाढीसाठीच नसून कळ्यांची व फुलांची संख्या झपाट्याने वाढविण्यास मदत करते व फुलांचे देठसुद्धा मजबूत करते। ह्याच्या परिणामी फुलगळ फार प्रमाणात कमी होते व फळांचा आकार मोठा करण्यास ह्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे। मासमध्ये असणारा
तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सायटोकायनिन. सायटोकायनिन ह्या घटकामुळे मुळांचा विस्तारसुद्धा चांगल्या प्रकारे होतो. दुसरे कार्य म्हणजे पेशीचे जलद गतीने विभाजन सायटोकायनिन करीत असते. फुलांची संख्या वाढविण्यास व कळ्यांची बी संख्या वाढवण्यास सायटोकायनिन हे काम करीत असते. फुले जी तजेलदार दिसतात त्यात सायटोकायनिनचा महत्त्वाचा वाटा आहे. सायटोकायनिन व जिब्रेलिनच्या संतुलित प्रमाणामुळे फळांचा आकार फार मोठा होण्यास मदत होते. मांसमधील चौथा महत्त्वाचा घटक म्हणजे व्हिटॅमिन B9. व्हिटॅमिन B9मुळे पिकाचे कळी अवस्थेपासून तर ते शेंग भरणे या अवस्थेपर्यंत फळांचे वजन वाढ करण्याचे कार्य या व्हिटॅमिन B9मुळे होत असते. त्यामुळे झाडास फांदी, कळी, फूल ह्या सर्वांचा विस्तार हा योग्य प्रकारे होत असतो. मित्रांनो, ह्या माझ्या तुरीला दुसरी फवारणीसुद्धा नुकतीच झालेली असून दुसऱ्या फवारणीमध्ये सुद्धा मास हे टॉनिक किंवा मास हे बायोस्टिम्युलंट हे घेतलेले असून अळीसाठी किलर हे जैविक कीटकनाशक वापरलेले आहे. त्यासोबत मायक्रोन्यूट्रंटची बी फवारणी आपण यामध्ये घेतलेली आहे. आणि यामध्ये एक जास्तीचे म्हणा किंवा जास्तीचे फूल लागण्यासाठी ॲमिटोन हे टॉनिक 40 मिली प्रतिपंप ह्याची फवारणीसुद्धा घेतलेली आहे. ॲमिटोनमधील ॲमिनो ॲसिड्स व सीवीड ह्या घटकामुळे भरपूर प्रमाणात फुलधारणा करण्यास एक प्रकारे मदतच मिळाली असून पिकास त्याचा फायदा पण दिसतच आहे. तरी ह्या विषयाचा सारांश असा की पिकास भरपूर उत्पादनासाठी ग्रोथ प्रमोटरचे कार्य किती महत्त्वाचे आहे हे आपणास या पिकामध्ये दिसतच आहे. मित्रांनो, मास टॉनिकमुळे तूर पिकास किती फायदा झाला हे मात्र आपणास ठरवायचे आहे. ह्या तूर पिकाचा पुढील व्हिडिओ आपण शेंगा अवस्थेमध्ये जरूर बनवू. तत्पूर्वी जे काही आणखी कोणी नवीन असतील या चॅनलवर त्यांनी या माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करावे. जय हिंद, जय भारत.